वेलकम टू न्यू व्लॉग. आज रोजपेक्षा जरा जास्तच घाई होती कारण आज 11 वाजताच्या स्कूलमध्ये ना दिंडी होती. त्याच्यामुळे मला आज खूप लवकर आवरायचं होतं. ते तर सगळं तुम्हाला पाहायला भेटेलच, पण त्या अगोदर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आता इथं मी भेंडी चिरून घ्यायला लागली बघा. असताना सांगितलं आज टिफिनला भेंडी बनवायला. का ताईची कमेंट आली होती भेंडी चिरताना बघून की कमी टाईममध्ये जास्त भेंडी चिरते मी, म्हणून मला अशी सवय जास्त भेंडी चिरायची एका वेळी, कारण भेंडी चिरायचा मला खूप कंटाळा येतो. तर चला, भेंडी चिरून घेतली. इकडं मामांसाठी चहा ठेवला होता, दूध गरम होत होतं, आणि इकडं मग आस्था आमची आंघोळ करून येऊन थांबली होती माझ्यासाठी वाट बघत. छान दिसतंय बघू. परवा एका ताईने मला विचारलं होतं आस्ताचा ड्रेस कितीला बसला, तर आस्ताचा ड्रेस आपण 500 रुपयाला आणला होता, आणि चौफाळ्याच्या साईडलाच ते दुकान आहे बरं का, तर तिथूनच मी घेतला होता, कारण मला कमेंटला रिप्लाय द्यायचं राहून गेलं होतं. 2-3 दिवस माझं खूप जास्त डोकं दुखत होतं त्याच्यामुळे. इकडे यांच्या दोघांच्या गप्पा सुरू होत्या, तोपर्यंत तिकडे पटकन मी चपाती बनवून घेतली, कारण म्हटलं आता गडबडच जास्त होती. म्हटलं 7 वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं होतं, त्याच्यामुळे मग पटकन टिफिन पोहोचते तेवढी भाजी आणि चपाती पटकन बनवून घेतली. आणि आस्था कधीची आंघोळ करून वाट बघत थांबले, तुम्ही बघितलंच तर तिला आता पटकन मी रेडी करते. आता आस्थाला सकाळी जे आवरायसाठी लागणारं साहित्य होतं ना, ते रात्री मी झोपायला जायच्या अगोदर सगळं काढून ठेवलं होतं, आणि त्याच्यामुळे मग आता मला पटकन म्हणजे बरं पडलं लगेच घेऊन तिचं आवरायला. आता तिला नेलपेंट लावायची होती, तर ती किती कौतुकाने बघते बघा नेलपेंटकडे. ते बघ वर लावायला मुक्ताई काहीतरी होय होय होय. बघू कानात घालायची बघ. दुखतंय का सैल करू अजून? घालायच तर हाय. बघ बसले का कसं बसलं. आता आस्ताच्या कानात ते ताराचे खडे असल्यामुळे मी तिच्या कानातला ते कधी सहसा काढतच नाही. तिला कधी घालायचं असेल तर फक्त वरती बुगड्या घालते मी. आता इकडे तोपर्यंत आहोनीना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वरती ठेवली होती, तर ते काढून घेऊन आले. म्हटलं थोडंसं यांचं फोटोशूट पण करूया, आणि माझी पळपळ सुरू होते टिफिन पॅक करायची. इथं आता इथं मी तुम्हाला म्हटलं तसं आरवचा पण डान्स असल्यामुळे त्याला पण छान मस्त असं रेडी करून घालवायचा होता. आस्ताची तर काही बडबड थांबतच नव्हती बघा. आता दादाला लावत होते तर ते बघते कुठे कुठे टिपके देते मम्मा. मला वाटलं दादाला कृष्णच करायला लागली, असं काय 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 मला बरंच बडबडत होती ती. आता इथं आस्ताला बुक्का लावताना तिच्या नाकावर पडला होता, म्हणून तिची ती तशी रिॲक्शन होती. तिला वाटत होतं एवढा छान मम्माने मेकअप केलाय आणि वरती ते पाडले, म्हणून जरा थोडं टेन्शनमध्ये येऊन बघत होती. पण मी घेतलं पुसून परत. आता घेतलं तर यांचं दोघांचं पटकन आवरून, म्हणजे थोडं थोडं म्हणत बराच वेळ गेला बरं का ह्याच्यामध्ये, पण झालं एकदाच आवरून. म्हणलं चला. आणि त्यात एक कमी होती ती म्हणजे ना, आस्ताला ना रिबीन पाहिजे होत्या मला तिच्यासाठी. मला तिला अशी मुक्ताई बनवायची होती लहानपणीची, पण असं झालं की त्या दिवशी पंढरपूरला गेल्यानंतर इतकी गर्दी होती ना की काय ते रिबीन आणायचा मेळच लागला नाही, त्याच्यामुळे काय तसंच राहून गेलं. म्हणलं ठीक आहे आता असं नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळं करू म्हणून. चला, माझं झालं दोघांचं पण आवरून. इथं टाळ कुठं आहे पिल्लू? काय लावलंय? बसा बस पटकन इथे इथं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. या बॅग घालते मी. मला जोरात अंगठ्याला लागलं. सापडलं काय अंजिरो?
चला. हा गावली का आज चक्क तुम्हाला अंजीर? होय. सोडून दिलं होय माझं. तर गेली स्कूलला. चला मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत. बाय.